उद्याच्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आता नावं कोणाचीच घेत नाही. मंचकावरचे सर्व तालुक्यामधले मान्यवर नेतेगण, माझ्या समोर असलेले या शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये विविध संस्थांवर काम करत असणारे आजी माजी पदाधिकारी, उपस्थित मान्यवर वडीलधारी, आमच्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, उद्याच्या 20 तारखेला आपण सगळेजण येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाला सामोरं जातोय. महायुतीचा उमेदवार म्हणून आज मी विनंती करण्याकरता आपल्या समोर उभा आहे. कारण गेले 15 वर्ष सातत्यानं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, विश्वास दाखवला, पाठबळ उभं केलं आणि त्यामुळं तिन्ही वेळेला मकरंद पाटील विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करू शकला. मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये चढत्या क्रमानं मला विजय करण्याचं काम तुम्ही केलं. म्हणजे 9च्या निवडणुकीपेक्षा 14ला अधिक मतं दिली, 14च्या निवडणुकीपेक्षा 19 मध्ये अधिक मतं दिली, 19च्या निवडणुकीमध्ये तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं, तब्बल 1,31,000 मतं ही तुम्ही मला दिली. एवढं प्रचंड प्रेम हे तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं. याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. 15 वर्षामध्ये काम करत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, ज्याचा उल्लेख मगाशी झाला की या 5 वर्षामध्ये, म्हणजे मागचं मी बोलतच नाही, या 5 वर्षामध्ये तब्बल 4,000 कोटीपेक्षा अधिकची कामं ती आपण करू शकलो. आपल्या शिरवळमध्ये सुद्धा शिरवळच्या नेते मंडळींना विचारा, आपल्या सरपंचांना विचारा की जे जे काम मला या शिरवळच्या विकास कामाकरता आपण सांगितलं ते प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे. अगदी आपली पाणी पुरवठा योजना सुद्धा आता मला वाटतं जवळपास 16 ते 17 कोटी रुपयाची आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये मुंबईला गेलेली आहे. हे जे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, अन्य जे जे काही प्रत्येक समाजाला दिलेली समाज मंदिरं असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम असतील, अगदी आरोग्य सेवेच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न असेल, असे एक ना अनेक प्रश्न या गावामधले मार्गी लावले. खरं तर तालुक्याचं क्रीडा संकुल ही स्वर्गीय रवी भाऊ पानसर यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की आबा, आम्ही तुम्हाला शिरवळकर जागा देतो, तुम्ही तालुका क्रीडा संकुल शिरवळमध्ये त्या ठिकाणी आणा. मी तालुका क्रीडा संकुलाचा अध्यक्ष आहे तिन्ही तालुक्यांचा, आणि मला सांगायला आनंद वाटतो की रवी भाऊंनी त्यावेळेला जे सांगितलं आणि जी जागा तुम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली, त्या तालुका क्रीडा संकुलाला शिरवळ करता तब्बल 5 कोटी रुपये आपण मंजूर करून त्या ठिकाणी दिले. अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य याच्यापूर्वी केलं, मला त्याच्याकडे जायचं नाही, कारण टीका करणं हा आमचा स्थायी भाव नाही. कारण आम्ही विकासाचं राजकारण या मतदारसंघामध्ये काम
त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, कारखान्याची जबाबदारी तुम्ही उरावर टाकली सगळ्यांनी. मी म्हणत होतो नको मला कारखाने, परंतु कारखान्याची जबाबदारी की जे कारखाने 1000 कोटीचं कर्ज, 250 कोटी रुपयाचा तोटा असणारे कारखाने हे तुमच्या सगळ्यांच्या आग्रह खाते या संस्था त्या ठिकाणी आपण ताब्यामध्ये घेतल्या. खरं तर कारखाने ताब्यामध्ये दिले, परंतु हे कारखाने चालवायचे कसे हा मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर होता. कारण एवढा प्रचंड तोटा असताना या देशातली कुठलीही बँक या दोन्ही कारखान्यांना म्हणजे खंडाळा कारखाना, सहकारी साखर कारखाना आणि किसनवीर भुईर सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांना 1 रुपया सुद्धा कुठली देशातली बँक पैसे देऊ शकत नव्हती. कारण आपण कुठल्याही अटी शर्तीमध्ये त्या ठिकाणी बसत नव्हतो. खरं तर मला राजकीय निर्णय बदलावा लागला. आदरणीय पवार साहेब यांना सोडून जाताना मला स्वतःला खूप त्या ठिकाणी त्रास झाला. खरं तर पवार साहेब कालही आपले नेते ते श्रद्धास्थान होतं, आजही आपलं श्रद्धास्थान आहे आणि उद्याही आदरणीय पवार साहेब हे आपलं श्रद्धास्थान राहतील. परंतु शेवट मला सगळ्या प्रमुख मंडळींनी आपल्या मतदारसंघातल्या सांगितलं की आता तुम्ही 2 कारखान्यांची जबाबदारी घेतली, 2 वर्ष आम्ही तुम्ही पाहताय बघतोय मुंबईला चक्रा मारताय, कारखान्याला अद्यापपर्यंत 1 रुपयाही कुठं उपलब्ध झाला नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघताय की या महायुती सरकारनं तब्बल 467 कोटी रुपये हे आपल्याला थकहमीच्या स्वरूपामध्ये कारखान्याला तो निधी मंजूर केला. म्हणून जे जप्ती आलेले दोन्ही कारखाने की जे सहकारातले मंदिर आहेत ती मंदिरं वाचवण्यामध्ये आपल्याला यश आले. तुम्ही बघताय परिस्थिती नसताना सुद्धा म्हणजे खंडाळा कारखान्याची तर FRP 2450 बसत होती, किसनवीरची FRP 2750 बसत होती. एवढी कमी FRP असताना सुद्धा तब्बल 3000 रुपये दर हा प्रत्येक टनाला या दोन्ही कारखान्यांना दोन्ही तालुक्यात सगळीकडं समान दर देण्याचा आपण प्रयत्न केला. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली केली असेल की जे 12,800 शेतकऱ्यांचे 20-21 मधले म्हणजे आपल्या काळातले नव्हे, मागच्या मंडळींच्या काळातले जे 54 कोटी रुपये थकीत होते ते 54 कोटी रुपये 15 ऑक्टोबर पूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी हे पैसे आपण शेतकऱ्यांच्या नावावर जमा केले. मग मला सांगा 85,000 शेतकऱ्यांच्या मालकीचे हे कारखाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाच्या बळावर ते उभे राहिलेली सरकारातली मंदिरं हे जर आपण कारखाने ताब्यामध्ये घेतले नसते, जर आपण महायुती सरकारबरोबर गेलो नसतो तर मी तुम्हाला आज सांगतो या कारखान्यांचा लिलाव झाला असता आणि हे दोन्हीचे दोन्ही कारखाने खाजगी मालकांच्याकडं किंवा उद्योगपतींच्या ताब्यामध्ये निश्चितपणाने गेले असते. मग मला तुम्ही सांगा हा जो राजकीय निर्णय अजितदादांच्या सोबत राहण्याचा आपण घेतला तो काही चुकीचा होता का? आज कोट्यवधी रुपये मतदारसंघामध्ये विकासाला आले, कारखान्याला 467 कोटी म्हणतात कशाला, तोंडाला म्हणणं सोपं आहे, पण एवढी मोठी रक्कम आज आपल्याला या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली. त्यामुळं निश्चितपणानं हे अडचणीचे कारखाने वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं. खरं तर काम करत असताना या मतदारसंघातला सर्वसामान्य घटक हा डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं. छोट्यातली छोटी वाडी असू द्या, वस्ती असू द्या, ही डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. अगदी महाबळेश्वर तालुका जरी मतांनी छोटा असला तरी 1850 कोटी रुपये एकट्या महाबळेश्वरला फक्त 59,000 मतं, 59,000 मतं असताना सुद्धा कधी आपण आजादुजापणा केला नाही. ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे त्या त्या ठिकाणी आपण मदत करणं किंवा विकास काम
उभं करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे. खरं तर अधिकचा वेळ आता 10 वाजले, 4 मिनिटे. त्यामुळं खरं तर बोलायचं खूप होतं, परंतु ही सगळी प्रमुख मंडळी स्थानिक ही बोलणं खूप गरजेचं होतं. कारण हेच तुमच्यापाशी येणार आहेत, हेच दारोदारी फिरणार आहेत, तुम्हाला मतं मागणार आहेत. त्यामुळं निश्चितपणानं आज या ठिकाणी एक चांगली सभा शिरवळच्या आणि या जिल्हा परिषद मतदारसंघातील सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं तर दुष्काळाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हणलं, दुष्काळ जाहीर केला, मला सांगा दुष्काळ होता का? बलकवडीचं पाणी अगदी व्यवस्थित सगळं आपण घेतलं, 0.55 TMC पाणी की जे 3 तालुक्याला देणं गरजेचं असताना सुद्धा सगळंच्या सगळं पाणी हे आपल्या खंडाळा तालुक्याला आपण घेतलं. त्यामुळं उन्हाळा आपला सुसह्य झाला. जो दुष्काळ आपण जाहीर केला, केंद्र सरकारच्या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातले फक्त 2च तालुके बसवले. हे माझा खंडाळा आणि वाई तालुका बसवला. त्याचाही परिणाम असा झाला की तुम्हाला खंडाळा तालुक्यातल्या 25,000 शेतकऱ्यांना आणि वाई तालुक्यातल्या 28,000 शेतकऱ्यांना तब्बल 44 कोटी रुपये हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले. शिरवळमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळाले असतील. तुमच्या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा गावागावामध्ये लोकांना पैसे त्या ठिकाणी दुष्काळ निधीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवघरच्या कालव्याची कामं सुरू आहेत. पोट म्हणजे आपल्या ज्या उपसा सिंचन 3 योजना आहेत त्याची कामं निवडणुकीच्या नंतर तुम्हाला 100% सुरू झालेली बघायला मिळतील. नुसते एकट्या देवघरचं जे पाणी आहे 3.33 हे पाणी बलकवडीचं जे आपल्या वाट्याचं पाणी आहे त्याच्या 5पट पाणी हे आपल्याला देवघरच्या माध्यमातून या तालुक्याला मिळालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं या तालुक्यातलं 27,000 अधिकचं क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. एका बाजूला औद्योगिकीकरण वाढतंय, एका बाजूला शेतीला माझ्या खंडाळा तालुक्यातल्या सगळ्या गावांना पाणी मिळतंय. अगदी देवघरचं जे 1.18 या शिल्लक पाणी राहतंय आपल्या वाट्याचं, हे पाणी सुद्धा उर्वरित 14 गावांना भविष्यामध्ये 100% आपण दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आता 10 वाजत आले, त्यामुळं अधिकचं न बोलता माझी खून 2 नंबरला आहे. म्हणजे माझं जे नाव आहे ते मतपत्रिकेवर 2 नंबरला आहे. त्यामुळे घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं आपण बटन दाबा आणि प्रचंड मताने आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी द्या एवढी आग्रहाची कळकळीची विनंती करतो. खरं तर महिला भगिनी करता 1,07,000 भगिनींना आपल्या मतदारसंघामध्ये किती 2.25 लाख एकूण भगिनी आहेत. एकूण आपल्या मतदारसंघात महिला आहेत. यापैकी 1,07,000 महिलांना प्रत्येकी 7,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले. म्हणजे 80 कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी येथे आपल्या मतदारसंघामध्ये आमच्या भगिनींच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा झालेला सुद्धा आपण बघतोय. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण मला प्रचंड मताधिक्यानं खरं तर ही सभा बघितल्यानंतर कुणीही म्हणेल की आता शिरवळगड उद्याच्या 20 तारखेला काय करणार आहे. निश्चितपणानं प्रचंड मतं या मतदारसंघामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत.